नमस्कार. आम्ही सहकुटुंब सध्या गोव्यामध्ये आलेलो आहे. आपल्याला संतोष सरांनी जे पुस्तक प्रिपेअर करायला सांगितलं, संगीत सरिता, आणि त्याच्यामध्ये रागांची संपूर्ण माहिती आहे. तर त्याचे जे लेखक आहेत डॉक्टर विठ्ठल ठाकूर, त्यांच्या घरी आम्ही आलेलो आहोत. तर तेच त्यांच्याबद्दल माहिती देतो. नमस्कार, मी डॉक्टर ठाकूर, विठ्ठल ठाकूर. संगीत सरिताचे प्रेमी मला खूपदा भेटायला येतात, खूप कडून येतात. त्यापैकी हे आज आलेले आहेत. खूप आनंद झाला आणि इतक्या सकाळी त्याने मला फोन केला. मला वाटलं एक तासभर जाईल म्हणून, तर रेडी होते. त्यामुळे मी डायरेक्ट त्यांच्याकडे गेलो स्कूटरवर आणि त्यांना आमच्या घरी आणलं. तर मी व्यवसायानं डॉक्टर आहे, MBBS, आणि त्याच्यानंतर डिप्लोमा इन ऑक्युपेशनल आणि इंडस्ट्रियल हेल्थ DOIS हे पण केलेलं आहे. आणि हे महत्त्वाचं वेगवेगळ्या फॅक्टरीजनं महत्त्वाचं असतं, स्टॅच्युटरी रिक्वायरमेंट असते त्यांची. त्यामुळे मी रिटायर्ड 2014 साली झालो, तरी अजूनपर्यंत कुठच्या फॅक्टरीमध्ये जात आहे कन्सल्टंट म्हणून. आता हे संगीत सरिता मला कुठून वेळ लागलं याचा शोध घ्यायला गेला तर लहानपणापासून माझे चुलते होते. हे त्या प्रस्तावनेत पण म्हटलेलं आहे. ते चुलते मला रेडिओ लावायला देत नव्हते. म्हणजे काहीतरी असं क्लासिकल संगीत ज्याला आपण म्हणतो ते लावून बसायचे. तर मी त्यांना म्हणायचो ते नको दाजी मामा, जरा हे लावा, नाट्यसंगीत लावा, हिंदी पदं लावा. तर ते लावतो. आधी हा राग कुठचा तो ओळख, मग तुझे प्रोग्राम लावूया. आणि मी कसं ओळखायचं, तर याच्यावरून तुला कुठचं गाणं आठवतं, हे त्याने मला ते गाणं आठवतं आहे. तर त्याने म्हटलं बरोबर, आणि लिहून ठेव कुठेतरी. आणि मी एका कागदावरती लिहून ठेवलं. असे खूप कागद गोळा होत गेले. आणि मग एक दिवस बघताना माझ्या लक्षात आलं की याला पुस्तकाचं रूप देत आहे. त्यामुळे मी छोटंसं एक पुस्तकसुद्धा तयार केलं त्यावेळी, म्हणजे माझ्या रिफरन्ससाठी. त्यामुळे काय 25-30 गाणी होती, 25-30 राग होते. आणि त्यामुळे त्याला काही विशेष हे नव्हतं. पण हलकं माझ्या लक्षात आलं की हे पुस्तक सगळ्यांना उपयोगी पडेल. म्हणून मग मी त्याच्यात जास्त शोध घेतला. मिळेल ते गाणं ऐकत गेलो, त्याच्यावरून राग ठरवत गेलो. ती पेटीवर वाजवून घेतली. पेटीवर वाजवण्याचा फायदा काय होतो की ते जे सरगम असते ती आपल्याला मिळते. आणि ते लिहून काढले की ते व्याकरण त्या रागाच्या व्याकरणाशी जोडता येतं आणि परफेक्ट करता येतं. खूप पेटी वाजवणारे चांगल्या माणसाने मला मदत केली. मला काही येत नाही, पेटी वादन येत नाही, गायन येत नाही. पण याची भयंकर आवड. म्हणजे त्रास म्हणजे मी विचारत असलो की माझ्याच रंगात असतो. आणि ते ताल वगैरे त्याच्यात मी परफेक्ट आहे. म्हणजे चालता ताल धरायचे, मग एक ताल, झपताल वगैरे सगळे ताल मला मी शिकायला पण जात होतो. पण ते काही व्यवसायामुळे ते काही जास्त झालं नाही. पण ताल मी परफेक्ट आहे. त्यामुळे मला ते आवडच निर्माण झाली या यांची. आणि नंतर काय झालं की मी ते पुस्तक सबमिट केलं गोवा गव्हर्नमेंटला अनुदानासाठी. त्याने ते एका प्रसिद्ध संगीतकाराकडे पाठवलं. त्याचं नाव मलबाराव सर्लेफ आहे. ते खापरुमाम परवडकर नावाच्या प्रसिद्ध तबलावादकाचे शिष्य. आणि केसरबाई केरकर वगैरे त्यांच्या घरीच राहायला येत होते, प्रसिद्ध संगीतकार. तर त्यांनी मला बोलावणं पाठवलं. त्याच्या हातात ते पुस्तक गेलं, त्याने मला बोलावणं पाठवलं. आणि त्यावेळी मी रागदार यमन सगळ्यांनाच माहीत असतो, सारे गम पद निसा, त्याचे म आणि मी काढलं की भूप होतो. आणि त्यावेळी मी पेटीवर भिंपलाच रागाची प्रॅक्टिस करत होतो. निसा गम पनिसा असं त्याचे सरगम आहे. आणि एकदा कधीतरी दाजीमामाने म्हटलं, अरे याच्यातलं दैवत काढून टाक. दैवत की निशात आखट नाही, दैवत काढून टाक, याचं धान्य होणार नाही. ह्या 4 गोष्टी माझ्या डोक्यात पक्क्या बसलेल्या. आणि याशिवाय काहीही डोक्यात नव्हतं. मी तिथं गेलो, त्याने मला बघितलं. मी म्हटलं विठ्ठल ठाकूर म्हणून तुम्ही बोलावणं पण, हो बोलावं ना त्याला म्हणायला लागलं. मीच विठ्ठल ठाकूर. तर त्यांचा विश्वास बसेना. बरं बस म्हणायला लागलं. तू एक पुस्तक लिहिलं, बरं वाटलं. पण तुला माहीत आहे का, हे सारे गम पद निसा, त्यांनी ते सरगम म्हटले. मी म्हटलं हा यमन आहे. बरं म्हणायला लागले. आणि मग आता बघ म्हणायला लागले, याच्यातलं मध्यम आणि निषाद मी काढून टाकतो. सारे हे भूक झाला म्हटलं एकदम. मला त्या
पाठच होतं, म्हणजे जिभेवर तेवढंच होतं. नंतर म्हणायला अरे वा म्हणायला लागले, आता बघा म्हणायला लागले, मी सरगम म्हणतो आणि तुला सांगतो कसं गीता ग मग हे आठवलं मला. हा म्हटलं भीमपळास आहे. मी उत्तरं अशी देत होतो की माझे जन्मजात सगळे जन्मच संगीतात गेला आणि असे उत्तर. मग म्हणायला लागले ह्याच्यातलं दैवत काढून टाक. धाने झालं म्हटलं. ते जाग्यावरून उठले आणि माझे दोन्ही हात पकडले आणि म्हणायला लागले कुठं होते असले तू इतकी वर्ष, म्हणजे मला कसं माहीत नाही. मी म्हटलं मी इथंच होतो, फक्त तुम्ही जरा दूर होता आणि मला तुमच्याकडे यायला तुला भीती पण वाटत होती. पण त्याने ते सँक्शन केलं. आणि महत्त्वाची गोष्ट, माझं जी प्रस्तावना होती शेवटी गुरुवारी असं नमन वगैरे, तिथं त्याने लिहिलं मी पण माझे राग असेच ओळखतो. हे मोठं सर्टिफिकेट आहे. आणि मग माझ्या लक्षात आलं की हे पुस्तक अजूनपर्यंत कुठच्याही भाषेत कोणी लिहिलेलं नाही. मग मी लिहिलं. मग एका प्रकाशकाकडे गेलो. त्यानं मला तू किती पैसे देणार म्हणून विचारलं. तर मी म्हटलं असं करण्यापेक्षा सरळ आपणच प्रकाशित करावं. आणि 5,000 रुपये मला वाटतं कलाकार गव्हर्नमेंटकडून मिळालेले. 17,000 खर्च. त्यामुळे पैसे नव्हते, कुठून गोळा करून ते जमा केले. आणि ती 1,000 प्रति पाहताना माझं धाबधड आणलं. आता हे काय करायचं या पुस्तकाचं. मग गावोगावी पुस्तकाच्या याच्यात, गावोगावी म्हणजे मुख्यतः पुण्यात आणि मुंबईत पुस्तकांच्या दुकानात गेलो. त्यांना दाखवलं पुस्तक. तर त्यांची अरेरावीच होती, म्हणजे तुम्ही 50% देण्यानंतर ठेवा, नाहीतर नको आमचं, आणि फक्त 3 कॉपी ठेवा, आमच्याकडे जागा नाही वगैरे झालं. अशा काहीतरी 15-20 कॉपीज गेल्या. नंतर इथे एक संगीत महोत्सव होता, तिथं एक 60 कॉपी गेल्या. पण 1,000 कॉपी कुठं आणि हे 60-30 कॉपी, तर हे बरंच कठीण दिसलं. तेवढ्याच बाबा त्या लोकप्रमेत पुस्तक पाठवलं. तिनं एक अभिप्राय लिहिला पुस्तकाबद्दल आणि त्या अभिप्रायानंतर 3 दिवसात सगळ्या कॉपी संपल्या. आणि मजा म्हणजे ते दादरला एक आयडियल बुक डेपो नेरूरकर म्हणून आहेत, त्यांचे 3 पत्र आहेत माझ्याकडे. एका कार्डवर त्यांनी लिहिलं होतं कृपया 10 कॉपी पाठवाव्या. मग दुसरं कार्ड लिहिलं, कारण तोपर्यंत पुष्कळ लोक येत होते, पुस्तकाबद्दल चौकशी करत होते. तर दुसरं कार्ड लिहिलं 200 कॉपी पाठवा म्हणून, नाही दुसरं 50 कॉपी पाठवा म्हणून. आणि मग एक टेलिग्रामच झाला 200 कॉपी पाठवू. आणि हे सगळेच कडे झालं. म्हणजे मला लगेच आवृत्ती दुसरी काढावी लागली. सर किती आवृत्त्या झाला आता बघा. काय झालं, ते सुरुवातीच्या आवृत्ती संपल्यावर मी दुसरी आवृत्ती काढली. आणि त्याच्यात एक आणखी गंमत सांगतो. या पहिल्या 2 आवृत्त्या त्याची अनुक्रमणिका नव्हती. त्यामुळे स्वादी नावाचे माझे असे चाहते आहे पुण्याला, ते हे पुस्तक घेऊन बोटीवर गेले. त्या बोटीवर एक कॅज्युअल घेऊन गेले. त्या कॅज्युअल ते खूप रागदारी शिकले. आणि मग त्याने बघितलं, माझा शोध घेतला, त्यांना कोण भेटेना. मग त्याने काय केलं की ह्या गाण्यांचं लिस्ट केलं, कारण त्या आवृत्तीच्या मागे अनुक्रमणिका नव्हती. त्यामुळे त्याने ती अनुक्रमणिका तयार केली, कारण अनुक्रमणिकेशिवाय पाहिजे तिथून पाहिजे त्या गाण्याकडे जाता येत नव्हतं. आणि त्याने प्रयत्न केला ते छापायचं. म्हणजे त्याने माझ्याकडून परमिशन मिळवायला सुद्धा शोध घेतला, पण मी त्यांना काही सापडलं नाही. आणि त्याच्यानंतर त्याने ते पुस्तक छापायचंच हे केलं. ते घेऊन ते कुठंतरी विचारलं त्यानं. तेवढं त्यांचं एक माणूस ओळखीचा, म्हणजे ते ज्या बिल्डिंगमध्ये राहत होते, मालती माधव, तुम्हाला माहीत असेल तर बिल्डिंगचं नाव लक्षात येईल. पु ल देशपांडे जिथं राहत होते त्याच बिल्डिंगमध्ये ते होते. आणि त्यांनी मग एका माणसाला, म्हणजे सुनीताबाईच्या भावानं सर्वोत्तम ठाकूर, त्यांना ते पुस्तक मिळतंय तर बघा म्हणून सांगितलं. आणि त्यामुळे माझ्यापर्यंत माझी 3री आवृत्ती आली. त्या आवृत्तीत मी अनुक्रमणिका दिली होती. त्यामुळे त्यांचा प्रश्न सुटला. आणि त्या सर्वोत्तम ठाकूरने त्यांना ते पुस्तक बेळगावातून आणून दिलं. मग मी पण त्यांना भेटायला गेलेलो. आणि त्यानं खूप, म्हणजे तो काय, त्यानं माझ्यावर एवढं प्रेम होतं म्हणजे काय कळतच नाही. असे खूप जण तिथं ठाण्यामध्ये भेटले. तर त्याने मला विचारलं तुला काय पाहिजे. तर म्हटलं काय मला काही नको, एखादं साधं पुस्तक वगैरे दिलं तरी चालेल.
तर त्याने काय द्यावं मला, पुलंच्या घरात असलेली पुलंची तस्वीर ती त्याने काढलेली, म्हणजे कुठंतरी की त्यांच्या घरातली पुलंची तस्वीर माझ्याकडे आली. आणि एक मला आठवलं ते त्यांचं नाव, अच्छा येणं ओघात येणं, शहा म्हणून त्यांना असं खूप डिप्रेशन वगैरे आलेलं, वयाचे 60 वर्ष ओलांडून गेलेले. तर त्यांना कोणीतरी सांगितलं तू संगीत शिक, त्यामुळे तू व्यवस्थित जाग्यावर येईल. तर ते संगीत शिकायला गेले. तर ते व्याकरण त्यांच्या डोक्यावरून जायला लागलं, मध्यम निषाद कोमल वगैरे त्याला काही कळेना. एवढ्यात त्यानं माझं पुस्तक हातात लागलं आणि त्याने मग त्या पुस्तकाच्या आधाराने मुरली शिकले. मुरली शिकल्यावर त्याने प्रोग्राम, म्हणजे एवढे 3 वर्षात त्याने मुरली एवढी डेव्हलप केली की त्याने 3 वर्षानंतर प्रोग्राम केला आणि त्याने माझा शोध घ्यायला सुरुवात केली. त्यांना वाटलं मी कोणतरी साधू पुरुष वगैरे दाढीवाला आणि अक्षरशः हे किंवा स्वर्गीय झालेला असं काय. तर त्यांनी ते हे केलेलं, मला पत्र लिहिलं, तर मिसेसच्या फोनवर केलं. तर त्याने विचारलं विठ्ठल ठाकूरला भेटायचं होतं, पण ते नाही आहे इथे जवळच आहे म्हणून त्याने माझ्याकडे फोन दिला आणि मी फोनवर बोललो त्यांच्याशी. तर त्यांनी आपला प्रोग्राम तिथं ठेवलेला आणि त्यांनी ते पॅम्पलेट काढलेलं, त्याच्यात संगीत सगळीकडे पुष्कळ उल्लेख आहे की ज्याच्यामुळे आपण शिकलो वगैरे. आणि ते उद्घाटन करायला मला बोलावून वगैरे घेतलेलं त्यांनी. अशा असंख्य आठवणी येतात. तर ही जे वेगवेगळी हे आहेत आवृत्ती आहेत, त्या प्रत्येक वेळी काहीतरी वेगळं. आणि आवृत्ती म्हणजे रिप्रिंट नाही, हे लक्षात घ्या. 10-12 आवृत्त्या आता झालेल्या आहेत. प्रत्येक वेळी 1000 कॉपीज काढल्या आणि एकही रिप्रिंट नाही त्याच्यात. आणि प्रत्येक वेळी नवीन गाणी मिळाली तरच आवृत्ती आली पाहिजे. आणि त्यामुळे दरवेळी माझा जो रोजचा छंद आहे की दरवेळी गाण्याचा राग ठरवायचा, त्याचा मला खूप उपयोग झाला. आणि दाजी मामा तर काय करायचे, कुठं गाणं ऐकलं की कुठंतरी लिहून ठेवायचे आपल्या घरावर, असं कुठंतरी तो गाणं आणि राग ठेवायचं. आणि मी बाहेरून आलो की सांग म्हणायचं. मग मी शोधायचं, मला कळलं ते कुठंतरी लिहिलेलं आहे. आणि मग ते बघताच मला एकदम आठवलं की हे राग हा असा आहे. आणि मग मी आनंदाने नाचत, दोघे अगदी खिदळून नाचायचे. आणि अशा रीतीनं ती गाणी जमत गेली आणि आवृत्त्या जमत गेल्या. आता 12वी आवृत्ती काय झालं, मला वेळ नाही म्हणून, पण मग काढली मी गाणी शोधून, राघोपेड या पुस्तकातूनच मिळाली. तर ती गाणी हे करून 13वी आवृत्ती आता येणार आहे. आता 12 आवृत्त्या झाल्या. 12व्या आवृत्तीच्या 300 कॉपी काढून जवळजवळ 2000 कॉपी आलेल्या. त्यामुळे 13वी आता येणार. तुमच्या जीवनामधला आनंदाचा क्षण कोणता आम्हाला सांगा. आता जे सांगितले ते तर आनंदाचेच होते. कोण एक शहा मला बोलावतो त्याच्या संगीताच्या प्रोग्रामचं उद्घाटन करायला. पण त्याशिवाय सुद्धा इतके आनंदाचे क्षण, म्हणजे पुण्याने मला पत्र लिहिलं या पुस्तकाबद्दल, जे पुस्तकात दिलेलं आहे. जितेंद्र अभिषेकी त्यामुळे आजारी होते, पण त्याने मुलाला सांगून ते डिक्टेट केलं आणि मला निरोप पाठवला. माझं प्रस्तावना आल्याशिवाय तू पुस्तक छापायचं नाही म्हणून, आणि मी छापणार नसतं ते. तर ती प्रस्तावना देणं हे सुद्धा आनंदाचे क्षण आहेत. आणखी एक महत्त्वाचं, मी ठाण्याला गेलेलो, तिथं माझा मुलगा असतो आणि त्याचे सासरे ते तिथंच ब्रह्मांडमध्ये राहतात. ते आले आमच्याकडे आणि ते एका माणसाला घेऊन आले. म्हणजे त्याने आधी सांगितलं की एक नातू म्हणून आहे, बिल्डर आहे, आणि त्याला पुस्तक खूप आवडतं आणि त्याला अजूनही विश्वास नाही की तुम्ही जिवंत आहात म्हणून. म्हणजे प्रत्येकजण मला कोणतरी खूप म्हातारा आणि असंच समजत असतो. तर त्या माणसानं काय करावं, तिथं मी मॅजेस्टिकमध्ये कॉपीज ठेवलेल्या, तर कोणालाही आलं की त्याला ती कॉपी विकत घ्यायची. तर 100 कॉपी त्याने अशा दिल्या, कोणाकोणाला दिल्या. शिवाय माझ्या पुस्तकात जी गाणी आहेत ती सगळी गाणी डाउनलोड केली. ती एक छोट्याशा मोबाईलमध्ये त्याने टेप करून ठेवली होती. आणि त्याने माझ्या पुस्तक होतं त्याची छोटी कॉपी केलेली, म्हणजे संगीत तर मोठं असतं, त्याची छोटी मिनिएचर टाईप. आणि इतकं मस्त काय काय केलं. आणि
ते मी आहे हे त्याला माहीत नाही, त्यानं आपल्या पद्धतीनं केलेलं. तर यांच्याकडून त्याला कळलं आणि ते मग मला भेटायला वगैरे आलं आणि त्याने मला ते पुस्तक दिलं, तो मोबाईल भेट दिला. हे सगळे आनंदाचे क्षणच आहे. आमचे वसंतराव देशपांडेचे शिष्य दिव्ये ते पण आलेले आहे आणि खूप जण असे मला भेटायला मुद्दाम येतात आणि मलाच भीती वाटते की हे काहीतरी समजतात, मी कोणतरी पंडित आहे. पण मी तसं कोणीही नाही. मी ऐकलेली गाणी फक्त कॅटेगराईज केलेली आहेत, पण मला आवड आहे त्यामुळे ती गाणी अगदी परकी म्हणून मी नाही केलेली ती. मी त्या पुस्तकात सुद्धा असतो, त्यामुळे लोक भेटायला येतात त्यामुळे मला बरं वाटतं. आणि ते असं ज्यावेळी समजतात आणि मुख्य म्हणजे ज्यावेळी ते येतात त्यावेळी भाषणात असं काय येतं बोलण्यात की मी खराच ज्ञानी आहे असं त्यांना वाटायला लागतं. पण खरं मी ज्ञानी वगैरे काही नाही, मला आवाजाची देणगी नाही. हे माझं पहिलं पुस्तक, पहिलं वाक्य आहे त्या पुस्तकात. पण तरी मला संगीत आवडतं आणि त्याच्यातून ही संगीत सरिता तयार झाली. सर, तुमची आणखीन काही पुस्तकं असतील तर आम्हाला माहिती द्या ना. अच्छा, माझ्या म्हणजे मी व्यवसायाने सुद्धा म्हणता येईल लेखक आहे. व्यवसायानं नसतो पण लेखन ही माझी आवडीचीच गोष्ट आहे. वाचन ही नंबर 1 आहे. माझ्याजवळ 10,000 पुस्तकांची लायब्ररी होती माझी आणि ती हलका आम्ही आता डिस्मेंटल करतो कारण आम्ही शिफ्ट व्हायचा विचार करतो. पण त्यासोबत आमचं जे लेखन आहे त्याच्यात माझी 7-8 पुस्तकं वेगळ्याच याच्यात वेगळ्याच कॅटेगरीत वेगळ्याच विषयाची अशी मी लिहिलेली आहे. की माझे 2 कथासंग्रह आहेत, माझे एक एकांकिका संग्रह आहे, एक समीक्षा संग्रह आहे आणि एक ललित लेखचा संग्रह आहे. आणि हे संगीत सरिता हे 6वं पुस्तक म्हणजे त्याच्याशी काही संबंध नसलेलं पुस्तक आहे. आणि माझी भार हा कथासंग्रह इथं विद्यापीठात लागलेला, गोवा विद्यापीठ. आणि 2-3 वर्षापूर्वी चाकोरी हा एकांकिका संग्रह पुस्तकात लागलेला होता. आणि ही माझी पुस्तकं आहे लिहिलेली. त्याचप्रमाणे माझी मिसेस पण, तिला पण वाचन आणि लेखनाची आवड आहे की मग त्या आवडीवरूनच आमचं ओळख झाली, लग्न झालं. तर तिचे पण 3 पुस्तकं आहेत, 2 कविता संग्रह आहेत आणि एक ललित लेख संग्रह आहे. आणि वेगवेगळ्या वेळी ती वेगवेगळ्या वर्तमानपत्रात लिहित असते. तुम्हाला भेटून आम्हाला खूप आनंद झाला. खूप खूप धन्यवाद सर.